2 महिने झाले तरी लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत म्हणून टेन्शन घेताय, तर आता चिंता सोडा, कारण तुम्हाला आता 3 महिन्यांचे हप्ते एकत्रच मिळणार आहेत. म्हणजेच तब्बल एकाच वेळी 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना रखडलेला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. राज्य सरकार आता लाडक्या बहिणींच्या रखडलेल्या निधीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता नेमका हा हप्ता कधी मिळणार ते जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियंका. लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत. लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च आणि एप्रिलचा हप्ता रखडलेला आहे. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता कधी देणार असाही प्रश्न निर्माण झालाय. त्यातच आता लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत. म्हणजेच एकाच वेळी त्यांच्या खात्यात 4,500 रुपये हे जमा केले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत. सध्या लाभार्थ्यांची तांत्रिक पडताळणी केली जात आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लगेच पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 16 मेला प्रशासकीय अधिकारी मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हा निर्णय झाल्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे जमा केले जातील. ज्या महिलांनी ई-केवायसी केलेलं नाही त्यांचा लाभ हा कायमचा बंद करण्यात आलाय. याच सोबत ज्या महिलांनी केवायसी मध्ये अजूनही दुरुस्ती केलेली नाही त्यांना हे पैसे मिळणार नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 28 जून 2024 ला शासन निर्णय पारित झाला होता. त्यात दरमहा 10 तारखेपर्यंत लाभार्थींच्या खात्यामध्ये लाभ वितरित करण्याचं ठरलं होतं. पण लाभार्थींना बहुतेक वेळा त्या तारखेला लाभ मिळालेलाच नाही. आता तर 3 महिने उलटले आहेत, त्यामुळे महिलांना लाभाची प्रतीक्षा आहे. मात्र आता नेमके 2 महिन्यांचे रखडलेले हप्ते महिलांना मिळणार की 3 महिन्यांचे तेच पाहावं लागणार आहे. रखडलेला हा हप्ता नेमका कधी मिळणार याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.